न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। न्यूज टॉप 9 मध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत शरद पवारांच्या गटाला नवं नाव मिळालेलं आहे। हे नाव कोणतं आहे आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। शरद पवारांच्या गटाला नवं नाव मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला नवं नाव। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देण्यात आलं नवं नाव। वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही। सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती। निवडणूक आयोग शरद पवार गटाला कोणतं चिन्ह देणार याकडे लक्ष। निवडणूक आयोगाकडून फक्त पक्षाच्या नावाची विचारणा, चिन्हाची नाही। राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाची गरज नसते, जयंत पाटलांकडून स्पष्ट। शरद पवार गट आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅविट दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची दादा गटाची मागणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। पवारांची कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणात मेरिटनुसारच निकाल देणार। निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध जोडला जाणार नाही। निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही कागदपत्र मागवली नाहीत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। जखमी वाघ अधिक घातक असतो, हे भाजप आणि फुटीर गटाने लक्षात घ्यावं। रोहित पवारांचा इशारा। निवडणूक आयोग भाजपची एक ए विंग बनलेली आहे। आमच्याकडे पवारांसारखा बाप माणूस आहे, रोहित पवार आक्रमक। निवडणूक आयोगाच्या निकालावर जितेंद्र आव्हाडांचे 4 आक्षेप। निवडणूक आयोग खोटं बोलतंय किंवा विसरभोळा। अजित पवार गट म्हणतो 2019 पासून पक्षामध्ये मतभेद, मग पदं कशी उपभोगली, आव्हाडांचा सवाल। घड्याळ चिन्हाच्या वेळी मी घाबरलो होतो की लोकांना कसं लक्षात राहणार, पण लोक खूप हुशार असतात। कोण काम करतं कोण नाही हे त्यांना बरोबर कळतं। जयंत पाटलांचं पक्ष चिन्हावरून वक्तव्य।